हा विषय आहे ओडिसामधला. ओडिसामधील कटक येथे दुर्गा पूजा करून हिंदू धार्मिक लोक जेव्हा आपले दुर्गा विसर्जनासाठी जात होते, त्यावेळी त्यांच्यावर दर्गा बाजार या ठिकाणी हल्ला झाला, दगडफेक झाली, त्यांच्यावर काचेच्या बाटल्या फोडण्यात आल्या. आता ह्याचं कारण तिथल्या स्थानिकांनी दिलंय की त्यांचा आवाज जास्त होता, रात्रीच्या 1 का 2 असे काहीतरी वाजले होते, त्याच्यामुळे तिथे बोलता बोलता बातचीत होता होता हे सगळं झालं. पण विषय बघा, तिथेच सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 65 डेसिमल काहीतरी लिमिट आहे, त्याच्यावर तुमचा आवाज नाही पाहिजे असं होतं. आणि तिथल्या लोकलचं म्हणणं आहे की हे फक्त जय श्रीरामचे घोषणा देत होते आणि आपले भजन गात जात होते तिथून, तर त्यांच्यावर हल्ला झाला. अ, आता हा हल्ला झाल्यानंतर तिथे 36 तासासाठी इंटरनेट बंद करण्यात आलं, कर्फ्यू लावला. विश्व हिंदू परिषदनं तिथं पूर्ण बंद ठेवण्यात आला 12 तासासाठी. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर ज्यावेळी हे सगळं होत होतं, त्यावेळी तिथल्या ज्या एमएलएज होते, एमएलए सोफिया फिरदोस म्हणून आहेत, त्या तिथे होत्या. त्या 2-3 दिवसात त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याच्यानंतर 3 दिवसांनी ते ह्या गोष्टीचा निषेध करतायत. म्हणजे ज्यावेळी कटक पेटत होतं, तिथे आग लावण्याचे प्रयत्न चालू होते, त्यावेळी तुमच्या तोंडातून एक शब्दही सुद्धा नाही निघाला. पण आता तुम्ही त्याचा निषेध करताय कधी, तर 3 दिवसानंतर. ह्याच ज्या फिरदोस आहेत, सोफिया फिरदोस यांचे स्टेटमेंट आहेत की मी धर्माला एका सुप्रीम पॉवरला मानण्याशिवाय व्यतिरिक्त बाकी काही मानत नाही, अशी त्यांची व्याख्या आहे. पण सगळ्या हिंदू धर्म सगळ्यांचा देव एकच आहे असे वगैरे त्यांचे स्टेटमेंट आहेत. पण ज्यावेळी त्यांची बोलायची गरज होती, त्याच्यानंतर 3 दिवसांनी तुम्ही तिथे हे म्हणता. या गोष्टीमुळे काय झालंय, आता तिथले जे हिंदू धार्मिक लोक आहेत, जे बाकीचे धार्मिक लोक आहेत, यांच्या मनात एक कायमचा एक डाग राहिला की हिंदू धर्मी लोक जेव्हा एखाद्या दुसऱ्या धर्माच्या बहुल भागातून किंवा मुस्लिम धर्माच्या बहुल भागातून जात होते, तर त्यांच्यावर तिथे हल्ला झाला. ही गोष्ट खरंच चुकीची आहे. या गोष्टीवर पुढे आता काय होतंय ते बघण्यासारखं